तर मित्रांनो फायनली मी आता आलो आहे श्रीराम बाजारमध्ये आणि आमच्या घरी जी पूजा आहे सत्यनारायण पूजा आहे. चल पुढे त्या साईडला जा. सत्यनारायण पूजेच्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी जेवणासाठी आम्ही सामान न्यायला आलो आहे श्रीराम बाजारमध्ये. लिस्ट काढ पाहिजे. लिस्ट कुठं आहे? हां कोणत्या खाली बरं वाटलं. तर पहिलं कडधान्य बघणार आहे. चार पॅकेट आहे का? लिस्ट दे इकडं. हा लिस्ट मध्ये बघ ना. तिकडे घेऊन गेले. पेन आहे का तुमच्याकडं? पेन एक पेन आणून दे. मेन डिश कुठली आहे? हा मुगडाळ. मुगडाळ किती? 4 आहे. तूर डाळ 4, मूग डाळ 4. थँक्यू. 1 किलोचेच ना? तूर डाळ मूग डाळ. कडधान्यामध्ये आणखी काय आहे? जिरा मोहरी आहे ना इथे. जिरा मोहरी काढा 50 ग्राम. 1 मिनिट. आता हे पुढं असतं. आपल्या घरातले किती आहेत टोटल सांग? 3 किलो द्या. मूग डाळ 2 किलो. तर आमची ही पूजेच्या सामानाची लिस्ट झालेली आहे आणि अजून आम्हाला बटाटे वगैरे घ्यायचे ती बाहेर भेटतील. आणि माझ्या हातामध्ये लिस्ट आहे. बरंचसं सामान घेतलेलं आहे आम्ही. या 2 ट्रॉल्या आमच्या भरलेल्या आहेत सामानाने. आणि अजून काय बाकी आहे आपल्याकडे? आता हे बाकीचं भाजीपालाचं आहे. साबण वगैरे झाले. बटाटे फक्त बटाटे बाहेरून घ्या, बाकी झालं. एकदा हे चेक कर. तर ह्या आपल्या 2 ट्रॉल्या भरलेल्या आहेत. आणि आता बाकी छोटं मोठं काय सामान घेणार आहे. तर मित्रांनो हे आहे लवेल येथील आमच्या गावातील लवेल येथील श्रीराम बाजार. आणि आम्ही आता या मॉलमध्ये खरेदी केलेली आहे. मित्रांनो या मॉलमध्ये लग्नाच्या पूजेचा साखरपुड्याचा आपल्याला सर्व काही सामान इथं कमी दरामध्ये उपलब्ध भेटतं. गरिबांचा मॉल असं सुद्धा याला बोलतात. कारण आपल्याला जी पाहिजे ती हर एक वस्तू आपल्याला मिळते. याच्या वरच्या फ्लोअरला सुद्धा आहे सर्व सामान. तर वरती का आपण जाणार नाही, वरती आपल्याला काय घ्यायचं नाही आहे. तर आत्ता या आपल्या 2 ट्रॉल्या फुल झालेल्या आहेत आणि आता आपण जाणार आहोत बिल करायला. बटाटे तिकडून घ्यायचेत ना. डालडा तिकडेच भेटेल. डालडा तिकडे भेटेल ना? हा मग तिकडे घेऊन हे ट्रॉली घे तिकडे. 3.5 किलो रवा लागते. आणि हा 3.5 हा घेतलं. पूजेचं पण साहित्य आम्ही घेतलेलं आहे. रवा वगैरे घेतलेला आहे. आणि आम्हाला आता घ्यायचं आहे डालडा घ्यायचं आहे. ट्रॉली घे तिकडे मागे. डालडा किती आहे रे? 2.5 आहे. हां तर डालडा सुद्धा त्याच्यामध्ये ठेव ना. ट्रे ह्याच्यावरच ठेव. पूजेचं काय खाली तेलाचे पिशवी आहेत ना. अच्छा. काय म्हणतं पूजेचं हे रवा साखर डालडा. आता बाकी काय केळी वगैरे आहेत तेच आहे. नॉर्मल ते घेऊन जायचं आताच. काय ते बाकीचं बाहेरचंच आहे ना साहित्य. डालड्याला क्लिक कर.
दांडले साबणाचं ते सेपरेट घ्या. तू विचारलास तरी भेटून जाईल. मिरची आहे ना एवढीशीच आणली. मग घ्या ना थोडी जास्त एक्स्ट्रा. कुठं आहे मिरची बघ. 50ची अजून. तिथेच भेटेल पुढे. कुठं आहे? तिथेच लावलेलं ना ट्रेला समोर. आता याच्यात काय राहिलंय नाही ना, किती पाहिजे एक्स्ट्रा? 50ची. तो एक पॅकेट दिला तेवढंच आणखी एक पाहिजे. 50चं दिला ना पहिला. नाही, आधी नाही घेतले. हा नाही घेतले. नाही मी घेतले. मुंबईवरून आणले 50ची. ए, तू 5 फळं पण इथं घेऊन टाक. हो हो. मोरांकडे ते मोरेकडे घेऊ ना. केळी असतील तर केळी आता घ्यायची उद्या घ्यायची. तर आम्ही आता चाललोय बिल करायला. हे आपलं झालेलं आहे सगळं. अजून इकडं आता काय घ्यायचं? अरे ते हा. खोबरं तिकडं हे खोबरं टाकलं ना. तर फायनली आम्ही आता आलो बिल करायला. बटाटी 5 किलो आहेत ना. पेन बघा पडला खाली कोणाचा आहे तो. हा तिथे काउंटरवरूनच घेतला होता. तर फायनली आम्ही आता सर्व पूजेचं साहित्य घेतलेलं आहे जेवणाचं. आणि आता आलोय काउंटरला बिल करायला. आता आलो आम्ही सकाळपासून घरीच होती. ठीक आहे येतो आम्ही. थांब तर कोण येतोय? त्या क्लिप लावायला सांगतो परत पाईपला क्लिप लावायला सांग. हा ठीक आहे.